बाई तुझा आशीर्वाद. प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता आपल्या समोर येणार आहे. आपण पाहिले की अवनीने मात्र आता लेडीज हॉस्टेल या नावाखाली पेइंग गेस्ट म्हणून आता एका ठिकाणी तिने आता जाऊन आलेली आहे आणि तो माणूस काही अजिबात चांगला नाहीये. त्या माणसाने मात्र आता अवनीला जागाच दिलेली आहे, ते म्हणजे काहीतरी तिचे आता व्हिडिओ वगैरे बनवून विकण्याचं काम करण्यासाठी. आणि त्याच वेळेला मात्र आता राजाला आणि बाकी सगळ्या घरच्यांना मात्र आता ही गोष्ट म्हणजे यशादा आणि राजा या दोघांना ही गोष्ट सहनच होत नाहीये की आता अवनी या घरातून बाहेर पडणार आणि आता तिची जबाबदारी आपल्यावरती असताना मात्र आता तिने बाहेर पडावं असं कुणालाच वाटत नाहीये. पण त्याच वेळेला अवनीचा मात्र आता हट्ट इतका जबरदस्त आहे की अवनीने या सगळ्यामध्ये कुणाचंही काहीही ऐकायचं नाही असंच ठरवलेलं आहे आणि त्यामुळे ती आता स्वतःच्या हट्टापायी मात्र आता ते घर सोडून जाण्यासाठी तयार झाले. पण या सगळ्यामध्ये एका झटक्यात मात्र आता इकडे आता राजाने तिला वाचवलंय. ज्या वेळेला तो माणूस अवनीवरती मात्र आता जबरदस्ती करत तिचे व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्याच वेळेला राजा आणि दानगट कुटुंब यांनी आता तिकडे जात या सगळ्यामध्ये अशा पद्धतीने वाचवलंय. आणि त्यानंतर अवनीला मात्र आता हे दानगट कुटुंब हीच आपली फॅमिली आहे आणि हेच आपलं आता घर आहे ही गोष्ट समजलेली आहे. आणि त्यानंतर अवनीने आता काय केलंय कसं केलंय सविस्तरपणे इकडे अवनी यशादाला सांगायला लागते, यशादा म्हणजे आता मी खरं तर तुम्हाला घरी कोणी नाहीये म्हणून ही गोष्ट सांगू इच्छिते की काहीही झालं तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये मात्र आता ठरवलंय की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये हे घर सोडून चालले. मला इथे राहणं आता प्रशस्त वाटत नाहीये. आणि त्यावरती मात्र आता यशादा सांगायला लागतो, अवनी अगं हे घर तुझंच समजून इथे राहा, म्हणजे आता मी पण तुझा बाकी सगळ्यांच्या सारखा आता मोठा भाऊ आहे अशा पद्धतीने तू आता माझ्यासोबत राहू शकतेस ना. यावरती अवनी आता सांगायला लागते, यशादा तुमच्याबद्दल मला काही प्रॉब्लेमच नाही आहे, पण आता मला खरं तर या सगळ्यामध्ये स्वतःची आयडेंटिटी निर्माण करायची आहे आणि त्यासाठी मात्र किती दिवस तुमचा सहारा घ्यायचा. त्यामुळे मी आता हॉस्टेलचं भाडं सुद्धा भरून आलेली आहे आणि या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा आता मी माघार घेणार नाहीये. असं म्हटल्यावरती यशादाला जरा आता वाईटच वाटले आणि त्यानंतर जास्त वाईट वाटलेलं आहे राजाला. राजा आता खूपच अस्वस्थ झालाय आणि त्यानंतर मात्र आता राजा विचार करतोय, काय करू मी यांना आता सांगू का की तुम्ही जे लग्न खोटं आता इकडे म्हणत आहात ते लग्न खोटं नाहीये, ते लग्न खरं आहे आणि या खऱ्या लग्नामध्ये तुम्ही माझी खरी बायको आहात. पण हे सांगितल्यावरती यांचा राग अजूनच वाढेल आणि या सगळ्यामध्ये अजूनच या माझ्यावरती चिडतील. काय करू कसं करू राजाला मात्र आता काहीच कळत नाहीये. आणि त्यावरती यशादा मात्र आता उदास झालेला आहे. यशादाला असं वाटते की अवनीने मात्र जाऊ नये आणि अवनी या सगळ्यामध्ये इथेच थांबावी. पण आता इकडे राजाला तो म्हणतोय, हे बघ मला असं की तू त्यांच्यावरती जबरदस्ती करू नये, त्यांचा निर्णय झालेला आहे. यावरती राजा म्हणतो, यशादा हे तू बोलतोयस, खरं तर या सगळ्यामध्ये मात्र आता मी त्यांच्यासोबत लग्न केलेलं आहे, हे लग्न किती खरं आहे ही गोष्ट तुला माहिती आहे ना. असं असताना तू कसं काय म्हणू शकतोस की मी आता अवनी मॅडमना इथून जाऊन देऊ, अरे माझी बायको आहेत त्या. यावरती मात्र यशादा सांगायला लागतो, असं तुला वाटतंय ना, पण त्या कुठे तुला त्याची बायको म्हणजे त्या कुठे तुला तो नवरा मानतायत. असं म्हटल्यावरती तो म्हणाला की नाही यशादा हे सगळं थांबायला पाहिजे. यशादा म्हणतो, मी तुला तेच सांगतोय, हे सगळं थांबायला पाहिजे राजा. जितक्या लवकर हे सगळं थांबेल ना तितक्याच लवकर मात्र आता या सगळ्यामधून त्या पण बाहेर पडतील आणि तू पण बाहेर पडशील. यावरती मात्र आता राजा सांगतो, ते काही नाही यशादा, माझं त्यांच्यावरती प्रेम आहे आणि हे प्रेम जोपर्यंत मी आता त्यांना सांगत नाहीये ना तोपर्यंत मी आता गप्प बसणार नाही. असं म्हणत मात्र आता इकडे राजा इकडे रूम मध्ये आलेला आहे. अवनी आता सांगते, मी बॅग पॅक करते आणि आता उद्याच्या उद्या मला इथून निघायचं आहे, म्हणजे आता काहीही झालं तरी जास्त वेळ थांबू शकत नाहीये. त्यावरती आता इकडे यशादा म्हणतो, हो अवनी तुला जायचं आहे हे मला मान्य आहे, पण आता घरी काय सांगायचं. अवनी म्हणते, यशादा त्यासाठी तर आता मी तुम्हाला सांगतेय ना की घरच्यांना कसं समजवायचं काय समजवायचं ते तुम्ही ठरवा, किंवा असंच तुम्ही सांगू शकता की अभ्यास करण्यासाठी मात्र आता मी या सगळ्यामध्ये बाहेर गेलेली आहे किंवा अभ्यास करण्यासाठी मात्र आता मी इकडे गेलेली आहे असं पण तुम्ही बोलू शकता. यावरती राजा म्हणतो, अभ्यास काही इथे होऊ शकत नाहीये का, काय सांगणार आहोत आम्ही त्यांना. असं म्हटल्यावरती मात्र आता अवनी सांगते, हे बघ राजा तू उगाच मात्र आता वाईट वाटून घेऊ नकोस, कारण काही झालं तरी सुद्धा मी आता ह्या घरात थांबू शकत नाहीये. मला आता या घरामध्ये खरंच म्हणजे खूप ऑकवर्ड वाटायला लागतं. झालं राजा चिडून आपल्या रूममध्ये आलेला आहे आणि त्यानंतर अवनी सांगते, हे बघ राजा मी येईन ना इकडे,
मी आता सगळ्यांना भेटायला येईन, सगळ्यांशी बोलेन आणि सगळ्यांना मात्र आता समजवेन की मी खरंच अभ्यासासाठी मात्र आता बाहेर चाललेली आहे असं म्हटल्यावरती आता इकडे राजा उदास झालेला आहे आणि अवनी मॅडम तुमच्यासाठी हे बोलणं खूपच आता सोपं असणार आहे, पण या सगळ्यामध्ये माझ्यासाठी मात्र आता या गोष्टी खूप कठीण आहेत. यावरती अवनी सांगते, कठीण काय राजा? राजा म्हणतो, कसं आहे, तुमची जबाबदारी मी आता घेतली होती. यावरती अवनी सांगते, नाही राजा, मी खरं तर माझी जबाबदारी कुणावरतीही सोपवलेली नाहीये, मी माझी स्वतःची लढाई स्वतः लढत आहे. यावरती राजा म्हणतो, ठीक आहे, पण तुम्ही कुठे राहताय, काय राहताय, इथपर्यंत तरी माहिती देऊ शकता ना? म्हणजे आता कधी तुम्हाला मदतीची गरज लागली, काय लागलं तरी सुद्धा अर्ध्या मिनिटात मी तिकडे हजर होईन, फक्त या राजाला एक कॉल करा. अवनी सांगते, ठीक आहे. मग अवनी त्याला पत्ता देते आणि पत्ता दिल्यावरती राजा आता तो पत्ता पाहतो. पत्ता पाहिल्यावरती या पत्त्यावरती जाऊन सगळी शहानिशा आपण करायला पाहिजे असा राजा विचार करतो. ठीक आहे, त्यांचा निर्णय झालेलाच आहे की आता त्या ठिकाणी त्यांना जायचंच आहे. मग असं असताना आपण त्यांना अजिबात अडवू शकत नाही आहोत किंवा आपण त्या ठिकाणी योग्य आहे की नाही हे पाहून थोड्या दिवसात त्यांना परत आणू शकतो असा राजाच्या मनात विचार चालू आहे. अवनी आता पत्ता देते, राजा तडक चौकशी करायला निघून गेलेला आहे. दुसऱ्या आपण आता पाहतोय की तिकडे अवनी आलेली आहे. अवनी आल्यावरती मात्र आता लगेचच इकडे तो सांगायला लागतो, आलात मॅडम, बरं झालं. यावरती अवनी सांगायला लागते, सर म्हणजे आता तुमच्या मिसेस कुठे आहेत, मला त्यांच्याशी काही गोष्टी बोलायच्या आहेत. यावरती तो माणूस सांगायला लागतो, मिसेस, अगं तिचं काय झालं माहितीये का, तिचे वडील अचानकपणे आजारी पडले आणि त्यामुळे ती आता गावाला गेलेली आहे, येईल थोड्या दिवसामध्ये असं म्हटल्यावर ती मात्र आता अवनी बोल, ठीक आहे, मग मी नंतर येऊ का, आता सध्या मला इथून जाऊ दे. यावरती तो म्हणतो, असं कसं म्हणताय तुम्ही मॅडम, अहो असं करू नका, तुम्ही आता वरचेवरती राहून जा, काही प्रॉब्लेम नाहीये. अहो माझ्यावरती तुम्हाला काही संशय आहे का? एक लक्षात घ्या, आज संध्याकाळपर्यंत येऊन जाईल माझी बायको, तुम्ही तुमचं सामान वगैरे शिफ्ट करा असं म्हणत तो आता अवनीला रूम मध्ये जायला सांगत आहे. ज्या वेळेला अवनीला रूम मध्ये जायला सांगत आहे, अवनी सांगते, ठीक आहे, मी माझं सामान वगैरे सगळं आता भरून टाकते. इकडे तोपर्यंत लगेचच तो माणूस विचार करतो, आजच्या आज हा व्हिडिओ बनवायला पाहिजे, कारण जर का उद्या माझी बायको आली नाही तर मात्र ही पोरगी इथं काही थांबणार नाही, बरीच हुशार ही पोरगी दिसत आहे. आणि त्यानंतर लगेचच तो आता फोन लावतो आणि फोन लावून सांगायला लागतो, हे बघा, तुम्हाला आता व्हिडिओ पाहिजे ना, आजच्या आज हा व्हिडिओ बनला जाईल आणि हा व्हिडिओ बनल्यावरती मात्र तुमच्यापर्यंत पोहोचला सुद्धा आता जाणार आहे. आणि आता माझे पैसे किती? अवनीने काहीतरी व्हिडिओचं गोष्ट ऐकले, अवनी विचार करते, हे सगळं काय चाललंय. इकडे आता यशादाला विचारायला लागतं, धोंड्या दादा, अरे अवनी कुठे आहे, सकाळपासून अवनी काही दिसत नाहीये असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे सांगायला लागतो, तो अवनी जरा बाहेर गेले, अहो तिचा या घरामध्ये आपल्या घरात अभ्यास होत नाहीये ना, म्हणून म्हटली जरा मैत्रिणीकडे जाते. अजूनही यशाला मात्र आता सत्य सांगायला खूपच त्रास होत आहे. आणि त्यावरती मात्र झिपऱ्या इकडे धन्या सांगायला लागतो, का पण अवनी वहिनीचा अभ्यास का नाही होत आहे, आपण सगळे शांत बसलो आणि अवनी वहिनीला तिची जागा दिली तर काय हरकत आहे. मला असं वाटतंय की आपण या सगळ्यामध्ये अवनी वहिनीला मात्र आता एक छानपैकी रूम तयार करून देऊया का. यावर धोंड्या म्हणतो, विचारायचं काय, लगेचच सगळ्यांनी कामाला लागा आणि आता अवनीसाठी रूम सजवायला तयार करा, तिला आता अभ्यासासाठी स्पेशल रूम द्या. तोपर्यंत राजा इकडे सांगायला लागतोय, मला काय वाटतं माहितीये का, एकदा आता आपण तिकडे जाऊया. यशादा, येतोस का तू माझ्यासोबत तू आता आलास तर बरं होईल असं म्हणत तो आता इकडे बोलायला लागतो की आपण आता एकदा जाऊन बघूया या सगळ्यामध्ये काय झालंय ते असं म्हटल्यावरती मात्र आता तो म्हणतो, कुठे जायचंय. आणि त्यावरती मात्र आता लगेचच तो सांगायला लागतो, अवनी मॅडमची रूम बघायला असं म्हटल्यावरती यशा आणि आता राजा दोघं जण निघालेले. ज्या वेळेला यशा आणि राजा दोघं जण निघालेत आणि त्याच वेळेला मात्र आता तो माणूस संधीचा फायदा घेत ताबडतोब निघालेला आहे, तो म्हणजे इकडे आता अवनीकडे ज्या वेळेला तो माणूस येतोय आणि व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करतोय त्याच वेळेला रागारागात तिकडे आता यशा आलाय आणि यशाने मात्र आता त्याचा हात पकडलाय. खबरदार या सगळ्यामध्ये अवनी मॅडमच्या अंगाला जरी हात लावण्याचा प्रयत्न आता केलास तर असं म्हणत त्यांनी आता चांगला धडा शिकवलाय. आणि त्यानंतर धाबेदार आणलेत त्या माणसाचे. इकडे तोपर्यंत मागोमाग यशा आणि सगळे आलेत आणि अवनी इथे काय करते असं म्हणत धोंड्याचा विचारायला लागतात. त्याच वेळेला अवनी म्हणते, काही नाही, मी आता माझ्या कामानिमित्त इकडे आले होते, ते काही नाहीये, मी अभ्यासासाठी इकडे आले होते. लगेचच अवनी बॅगा घेते आणि दानगटांच्या घरामध्ये रिटर्न आता परत चाललेली आहे. एका झटक्यात मात्र आता राजाने
अवनीचा जीव तर म्हणजे अवनीची अब्रू तर वाचवलेली आहे, पण अवनीची अब्रू वाचवून आता या सगळ्यामध्ये त्यांनी आता बरोबर रीतीने इकडे आता अवनीला घरी सुद्धा आणलंय. एका झटक्यात सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत आणि घरच्यांना कोणाला समजलं सुद्धा नाहीये की नक्की काय प्रकार घडलेला होता. ते फायनली अवनी घरी आलेली आहे.